काय जालबा? डेपुटी हा रातचे ते धरून नेले का सगळे? कोणचे रे? अहो ते डेअरीवर धाड नाही पडली का रातच्याला ते? हा अच्छा, ते अन्न भेसळची ते पडली होती ते. मग किती त्यांनी हे केलं याडेवानी त्यांनी. रात्रीपर्यंत त्यांची चौकशी चालू होती पण काही सापडलं नाही. कसं तिथं काय? आपल्या आसपासच्या डेऱ्यावाले नाही काही करीत बरं का. पण आता त्याला काय सांगावं, सरकारला एकदा शंका आली म्हणजे ते करतेच. पण रात्री काही सापडलं नाही, पण संध्याकाळी काय झालं मला माहित नाही. मी आलो इकडे घरी निघून. त्यांना नेलं नाही का मग? आता ते रामदाने भाऊ काय मला माहित नाही. मी पण सध्या सत्र लय बेकार चालू आहे. लय बेकार झालं. सध्या हॉटेलवाले, किराणा दुकान म्हणू नको, हॉटेल म्हणू नको, तुला सांगतो डेऱ्या म्हणू नको, जे अन्नाच्या आणि औषधाच्या संबंधी जेवढे आहेत ना तिथं हेच. मला तर वाटतंय भाऊ परत यायला बसले ते आपल्या गावात चेकिंगला. सांगता येत नाही. हा? सांगता येत नाही. तर आपला बी नंबर असू शकतो, कारण की आता काल तिकडे जवळच झाली पाठीवर. मग आपला काय नंबर आपण कुठं तुमचा असू शकतो भाऊ. तुम्ही काहीतरी दूध घालतात ना गाईचं. मी दूध घालतो पण मी भेसळीचं नाही घालीत. मी चांगलं दूध घालतो आणि माझे शेतकरी सगळं चांगलं दूध आणतात. ज्या भेसळ करीन त्याला भ्यावायची. तुम्हाला नको सांगू बरं का. नाही मग माझ्याकडे कशाला येते ना, आपला काय संबंध आहे? आपल्याला दूध नाही आणि शेळी नाही. पण तुला जर धरलं तर तुझं पोटातलं अल्कोहोल चेक करू शकतात. तू भेसळयुक्त अल्कोहोल प्यायला का काय यासाठी त्याच्यात येतं ना ते. तू आता 10-15 दिवस दारू सोड. हे साहेब जाऊस तो दारू पिऊ नको तू. हा राव, हा, म्हणजे मला सांग, तुला जर धरलं आणि साहेबाला जर कळालं तू हे केलेलं आहे आणि जर तुझ्या पोटात जर भेसळीचं निघलं मग 100% दारू सोडून दे. साहेबाच्या भेन एका दिवस ना तुला आतमध्ये ज्याच्या जेलमधलं खायला जावं लागेल. डेंजरच तिथं नाही, जेलमध्ये नाही भेसळ. मग तिथं एकच राईस, सोनकिडा राईस, शेजारीत हागायचं, शेजारीत बसायचं. काही नका म्हणू. चला जाऊ. भरोसा नाही आपल्याकडे कवा बी येऊ शकते. त्याच्यामुळे तू पीएल सोड पळ. रात्री किती माणसं होती पथकवाली? नाही मोजले गाड्या मी. नाही? मी मोजलेच नाही, मी गेलोच नाही. मी फक्त येता बघितलं. आता ते माणसं आहेत ना, मी त्यांना विचारून सांगेन किती आलते आणि किती गेलते. आणि ते काय करते तुला सांगू का, घरी वेगळी धाड आणि दुकानावर वेगळी धाड टाकी देत. म्हणजे समजा घरी काही लपिलेलं असलं पावडर डेअरीवाल्यांनी एकाच टायमाला टाकी देत. म्हणजे दोन्ही एकाच जाळ्यात सापडले पाहिजेत. लय डोके बाजे ते शिकलेले असते ना ते, आहे का नाही? शिकलेले? अरे पहिले अडाणी भरले होते, आता हे साहेब आल्यापासून आहे ना शिकलेले भरलेत, म्हणून दाढी पाडायला लागल्यात. असं आहे होय. हा, आता तू सावध राह. सावध वय. हा, डेपुटी मला कसे चेक करतील ते? तुला दारोड्यांसाठी त्यांची सेपरेट नळी असते बरं का. वरून टाकी देत आणि जर नमदा तोंडातून एखाद्या नाही गेली तर नाकातून टाकून बरोबर काढी देत ते. जा तो आहे ना 10-15 दिवस पिऊच नको. नाही भाऊ. हसण्यावर घेऊ नको बरं का. काय तर नॅशनलच्या ठिकाणून नळी घालते तो. हा ध्यानात ठेव. हसू नको, जा सावध राह, पळ, पिऊ नको. माझ्याकडे पाठवून बिठून नका देऊ डेपुटी, नाही तर मला आधी 2-4 त्याला दिवस पाठवून द्यावा लागत नाही. ते अपमतदारात हजर होते, त्यांना माहित राहतं कोण कुठं पेतेत. तूच नाही म्हणला का आता हुशारीत म्हणून. शिकलेली आहेत ही. ते मागच्या अडाणी होती साहेबाच्या आधीची. पळ जा ना. आता लोकांना सांग ना, दुसऱ्या बेवड्याला सांग ना. बर चालतंय. सांगू तो. अवघडे बो याच्या आलेच. काय रे बाबा, काय आला आता? मला काय आणायचं डेपुटी? हा, ते शिकलेले आहेत. मुंडे साहेबांना फोन लावतो. नका ना, जा ना मग, जा ना. मला फक्त एवढंच उत्तर द्या. काय? ते शिकलेले आहेत पण तिथं कसं चेक करायचं काय? त्यांना तिथं शिकलेलं असेल, मला नंतर आठवलं ते. चेक करणारे वेगळे येतं, शिकलेले चेक करीत नाही. तू जा बरं. चेक करायला सेपरेट आडाण ठेवले तिने नळ्या घालायला. तो आहे सारखी. जा ना साहेब. फोन नको. हॅलो. आयला झाल्या काय रे? 25 वर्ष दक्षिण तू कस काय? तो ध्यान आलं तुम्हाला आता. कमून आज 100 रुपये खिशात तुला 90 मारू. होय नको ए बाबा. 90 मारतो काय? कुडून पाईप घालते ना कुडून काढते सांगता येत नाही. सगळं भेसळ चालू आहे. पोपट्या दारू बिरू पिऊ नको. कमून रे? कमून म्हणजे भेसळयुक्त आहे का नाही बघायला ना. पाईप घालतेत. तो आपण आहे भाऊ, कुडून पाईप घालते तो कुडून काढतेत. हा ते अल्कोहोल आहे ना, अल्कोहोल ते कसं मिक्स केलंय हे चेकिंग करतेत. ते लय टॅलेंटेड येतात चेकिंग करायचे, शिकलेले सेपरेटच माणसं येतात. वेगवेगळे 4-5 येतात. अरे पण ते दुधाचं बघायचे ना, अन्न औषधं ते ठीक आहे ना. अल्कोहोलचं काय आलं? अल्कोहोलचं काय आलं म्हणजे? डेपुटी म्हणले मला ज्याल्या दारू बिरू सोडून द्या. ते दारू सुद्धा अल्कोहोलच आहे ना याड्या. आणि भेसळ नाही तर काय? भेसळ म्हणजे आपण त्याच्यात दुसरं काही टाकून पित नाही. म्या म्हणलं कोणाचं आहे कोणाला? डेपुटीचं. डेपुटी सुद्धा पाईप घाला. डेपुटीचं नाही ऐकलं, त्यांना बातमी आली, फोन आलाय तिकून. काय करण बघ, दूध, हॉटेल, किराणा दुकान, ज्या आपल्या रोजच्या खाण्याच्या पिण्याच्या वस्तू आहेत त्यात भेसळ आहे का नाही बघतील ते. अल्कोहोल मध्ये काय आलं बघ ते. अल्कोहोल तुला लय माहिती आहे. मग तुझ्या जावा घालते ना तवा कळन. एक काम कर,
आपला श्याम आहे हा. त्याचं बी एवढं मोठं किराणा दुकान आहे त्याच्याकडे येऊ शकतात ना 100% त्याच्यावर धाड पडू शकते भाऊ आपल्याला त्याला सांगावं लागेल पोपट्या सांगू पण जरा वेगळ्या पद्धतीने मी आहे ना काय सांगत पण दारू नाही प्यायची भाऊ तुझं दारू पाहिजे असला मी येणार नाही मी एक तर आधीच मला श्यामेकडे चल दारूच बघू नंतर काय श्यामराव काय नाही बघ काय म्हणता पोपटराव जेवली मी सोप आहे का आज वडी बघू ती कोणती ती वडी बघू हे लॉलीपॉप एक बघू हे 5 रुपयाला आहे हे 2 रुपयाला आहे बघू बघू ते कुरकुरे दे एक ते 5 रुपयाला आहे जे आलेलं आहे ना ती फरसंदी आणि ते सोनपापडीचा बॉक्स एक बघू 50 रुपयाचा आहे तो अरे आम्हाला इकत नाही लागत मग सांग रे बाबा तू नायलन चिवडा घेऊन थोडा बाहेर ये तुला सांगतो नायलन चिवडा हा आण थोडा खाऊन बघतो ना आधी नाही चांगलंय अरे आपल्या दुकानात आहे ना क्वालिटीच माल आणतो आपण हा सांगा तुला सांगतो रात्री धाड पडलेली माहित नाही तुला कुठं कुठं अरे ते फाट्यावर आपल्या फाट्या मग डेऱ्या सगळ्या चेक केल्या सॅम्पल न्याला भरून बघ भेसळ म्हणजे ती आपल्या गावाकडे बी आलं काय अख्ख्या महाराष्ट्रातील गावाकडे बची काय पण मला वाटलं मुंबई पुण्याला चालू आहे जिथं जिथं भेसळ होणार तिथं साहेब पोहोचणार 100% आपलं नाही बाबा आपल्याला टेन्शन काय सांगतो असं म्हणून नाही जमत त्यांना उलशी धुळबी नाही जमत तिथं स्वच्छता ठेवली पाहिजे 2 टाइम झाडे तुम्ही सांग याला भाऊ कुडून ना कुडून पाईप घालीत येतच मला एक सांग पाईप काय म्हणतो बाबट्या ऐक ये ना अल्कोहोल पितो कापून त्या अल्कोहोल मध्ये भेसळ आहे का नाही बघायला पाईप घालीत येत असं नाकात नाकात हा जपून राह तू ऐक मला सांग, मी ऐक, सोडले ऐक, ऐक. भाऊ. आता ह्यो माल तुला माहिती याच्यात भेसळ नाही हा पण हे वरून आलेला आहे ना हा. त्यांनी केली की तुला काय माहिती अरे मग तुझ्यावर बराबरीने केस होणार ना मामा म्हणजे कोणत्या त्याला तळलं मग? काय तळलं, आपल्याला काय माहिती काम कर आता तू मित्र आहे तू म्हणून मला सल्ला द्यायला आलोय नाही खरंय पोपट्या. दुकान तर उघडूच नको नाही दुकान उघडं ठेवू नाही तर लोकांना संशयीन मुद्दामून बंद केली हा गैरसमज व्हायचा माल आहे रे माल जे जे तुला वाटतंय गावात भेसळ होईन बा आपल्या तो माल गावात फुकून टाक त्याला घेईन तसे, जाऊ दे मला मरू तुम्ही दे. म्हणतो 5-50 दी म्हणजे गावातल्या बाया माणसाला वाटून टाकी तुम्ही हा सुगंधाला म्हणा 50,000 रुपये दंड होईल 50,000 दंड बाबू. त्यापेक्षा 10-20 हजाराचा माल दे ना गावात 4 गरीब खातेन तरी हम्म. पण असं भेसळयुक्त काही नाही रे माझ्याकडे बस मग खांटाना बोंबलत नाही तसं नाही म्हणजे टाणटाणा म्हणजे पोलीस स्टेशनला गेल्यावर काय होतं तुला सांगितलं डेप्युटींना आयो बाबू मग मी आता ए पोपट्या इकडे नाही पोपट्या इकडे ना काय मग ते जे वाटतंय हा ते वाटून टाकू का ज्याच्यात ज्याच्यात तुला वाटतं ना भेसळ आहे बा टाक म्हणजे हाय बा तुला माहित नाही पण होऊ शकते बा वाटून टाक मग थांब 1 मिनिट थांब वाटून टाक गावात बिचारात कल्याण होईल ना गावात कशाला वाटी तू माझ्या घरी नाही सुगंधा लेक द्यावा लागेल ना हो मी देईन बदो सेपरेट घे ना 2 हा झाल्या तुला 2 तुला 3 पोपट्या अरे वाटून टाकी तू मला दे एक अरे तू अरे तुम्ही दोघं नवरा बायकोच येत हे कोण बघ ही सुगंधाला आणि ही सुगंधाला मला नाही द्यायला मग मी टिप दे ना बरं ऐक ना वाटून टाकतो हो चला गड्या मला दे एक झाल्या द्यायच्या आहेत सगळ्या ही मॅच बातमी आणली या पोपट्याला काय माहित होतं थांब तुला फरसाण पुढं देतो ती गेलाय ती आणतो का नाही मस्त मस्त हा. अरे तू गेला होता ना तो आला परत आला तो मला दे ना आणि इकडून बाहेर जपून राय अल्कोहोल घेऊ नको पोटात नाही तर थेट वरून टाकते नळी आणि खालून काढते अयो अजून कोण राहिलं गाड्या गावात द्यायचं ओ शामराव कशाला बोललो मला कशाला बोललं म्हणजे अगं सगळा गाव येऊ गेला आणि तूच मागे राहिली केव्हा तुला बोललेलं होतं मी थांब 2 मिनिटं काय तुमचं पण 2 तेलाच्या पिशव्या का बरं धर तर हे शिव जाय त्याचे पैसे नाही द्यायचे का नाही असंच वाटलंय सगळ्याला गावात हा का चाललं मग मी घेऊन हा बरं झालं डेपुटी करायचं कर श्याम काही नाही 2-3 तेलाच्या पिशव्या आणि एक फरसाण पोड आणला होता कोण नाही मागितलं
अहो असंच आणलंय तुम्हाला. असंच कशाला? सगळ्या गावाला वाटलंय म्हणलं मग आपल्या डेपुटीला कमवून नको. काय भानगड कमी वाटू राहिला आज? काय वाढदिवस आहे काय तो? नाही तसं नाही. मग ते जालन पोपटे आले ते माझ्याकडं. हा. ते मला म्हणले फाटीवर रात्री धाड पडली. आणि ते म्हणले हॉटेल किराणा ते अन्न भेसळवाले येतात आणि मग ती धाडी टाकली की केस करते 50-60 हजार रुपये दंड पडन म्हणले तुला. तू काय भेसळ वापरतो काय? नाही हो डेपुटी, सगळा चांगला माल असतो आपल्या दुकानात क्वालिटी. कमी वाटू राहिला तू कशाला घाबरतो? भेसळ आहे तर तू कशाला घाबरतो? दुकान स्वच्छ जर असलं भेसळ नसली तू काय घाबरतो? स्वच्छ म्हणजे माझ्या दुकानामध्ये उंदरासाठी सुद्धा पिंजरा आहे. अजिबात काही होऊ देत नाही मी. सकाळ संध्याकाळ झाडून काढतो. माल सगळा चांगला टापटीप आणतो मी. अरे मग तू जर नियमात बसत असाल अन्न भेसळच्या याच्यामध्ये तर तू कशाला भीतो? साहेब बी काय असं कोणाला बी नाही धरीत. नाही ना, ज्याचं अन्न भेसळची केली त्यालाच धरतात ते. ते पोपट्या म्हणला तू नाही ठीक आहे, तू चांगला आणतो माल, हा. पण वरच्याने भेसळ करून तुला माल दिला असला मग तुला पकडी देईन ना. हे बघ आता भेसळ सगळ्या याच्यात वाढली, पण तू जर पक्के बिलं घेतले तर तुला काय टेन्शन आहे? म्हणजे जर पक्क बिल घेतलं हा. आपल्याला काही टेन्शनच नाही का? टेन्शन म्हणजे कसं की समजा जिथून माल आणलाय आपल्याकडे काहीतरी प्रूफ पाहिजे. हा. कुठून माल आणताय तुम्ही, बरोबर त्या आहे. माणसाकडून पक्की बिलं घ्यायची. आपण काय करतो 2-3 रुपया करता पक्की बिलं घेत नाहीत. राव इन्कम टॅक्स हा, वाचायचं तसं नाही. नाही म्हणून बिल नाही घेत आपण. माल मग चांगला असतो पण बिल कच्च्यात घेतो. कच्च्यात घेतात. त्याच्यामुळे काय करायचं, आपण ज्या ठिकाणून माल आणतोय त्या ठिकाणचं पक्क बिल घ्यायचं. आणि तू इतक्या दिवसापासून गिरायक जवळजवळ 15-16 वर्ष तुला अंदाज येत नाही का कुठं भेसळ भेटत कुठं काय भेटत? थोडा अंदाज येतोच ना. आपल्याला कळतच ना कोणता माल चांगला आहे, कोणता. आपण स्टँडर्डच माल आणतो तुम्हाला सांगतो. आता तू आता असे वाटून उलट तू गुन्हेगार असल्यासारखं सिद्ध करायला लागला येड्या. आणि डेपुटी लय वाटलं काय expiry झाली का ती? नाही काय नाही. अहो आता आठवडा झालाय, माल भरलाय सगळा फ्रेश. मग टेन्शन घेऊ नको आणि काय घाबरू नको. दुकान बंद केलं काय? नाही दुकान चालू आहे. मग 10-20 हजाराचा वाटला माल. अरे येड्या, जर एक्सपायर नसेल सगळं कशाला, जर भेसळ नसेल केलं कशाला वापरतो? म्हणजे कशाला हे होय. करतो तू? हा, अरे जाऊ द्या डेपुटी, आता राहू द्या जरा. मला नको, माझ्याकडे आहे. तू एक काम कर बघ, आता जे साहेबांनी आता जे अन्न भेसळवाल्यांनी नियम आहेत ना त्यांचे, त्या नियमाचं पालन करा. फक्त स्वच्छता राखा, उंदरा करता पिंजरा ठेवा, काउंटर स्वच्छ ठेवा, तेल जे वापरतात ते भेसळयुक्त वापरू नका. बाकी सुट्ट त्यांचं तेल काय म्हणणं ते- आहे? आपण सुट्ट तेल ठेवीतच नाही. हा, मग जे चांगलं आहे ना ते विकायला काहीच हरकत नाहीये. फक्त जे वाईट आहे ते विकू नका. आणि काय झालंय माहितीये का, एकदा का घडा भरला ते बरोबर येत असतं. जर तुम्ही लोकांचं वाटोळं करायला लागले देऊन भेसळयुक्त, तुम्ही लोकांच्या जीविताशी खेळायला लागले तर तुमच्यावर फिरून येणारच ना. साहेबांनी ही जी मोहीम राबवली ना ती चांगली आहे आपल्या दृष्टीनं. आज या दूध भेसळ ह्या त्या उघडे व्हायला लागल्या. हो, किती पनीर आणि तेन काय आणि काय. मला सांग आता याच्यामुळे सगळा भरडला सामान्य वर्गावरच सगळं या कॅन्सर आणि फिसर व्हायला लागले ना. अरे डेपुटी. हा, मोठाले लोक स्टँडर्ड खाते जरा थोडं. हा, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मी माल आणतो ना एकाच व्यापाऱ्याकडून आणतो हा. तिथं एकदम स्टँडर्ड माल ठेवते. ते महाग असतो हा. पण माल चांगला. हे बघ, ज्या ठिकाणी माल चांगला भेटतो त्या ठिकाणून आणायचा. आणि आपलं जर नाणं खणखणीत असेल, आपलं जर भेसळ करीत नसतं घाबरायची गरज नाही. खरे ना. हा. आपण काय पक्क बिल घ्यायचं पक्क बस. बिल घ्यायचं, व्यवस्थित माल ठेवायचा, लोकांच्या जीविताशी खेळायचं नाही. हे बघ, एक वेळ साहेब माफ करते पण परमेश्वर माफ नाही ते तर करायचं. खरं. बरोबर की नाही? डेपुटी तुम्ही डोळे हा. कान दोन्ही उघडे. एक काम कर, भिवू नको, फक्त भेसळयुक्त वापरू नको. किंवा माल ज्याला दिला असं त्याच्याकडून घेऊन जायचा. पळ, कशाला विश्वास? हा, नाही नको, जाऊ दे डेपुटी. आता कसं आहे, आपण दिलं त्यांना आणि त्यांच्याकडून माग घेणं योग्य नाही वाटत. बरोबर, बिंदास जा, जाऊ द्या. बिंदास चालू आपलं- राहू दे. फक्त जे नियमाचं पालन करते त्यांनी सांगितलं विषयच नाही. पक्क बिल घेणं, स्वच्छता हा. ठेवणं, उंदरासाठी पिंजरा लावणं हा. आणि धूळ धूळ सगळं काही व्यवस्थित. बरोबर विषय. आहे. येऊ का? जा चालतं. हो.